जी एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जी 73वे आणि 74वे घटनादुरुस्ती झाली होती, त्याचं कारण हे होतं की सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून पंचायत राज विधेयक आणलं गेलं. राजीव गांधींनी 89 साली त्या विधेयकाच्या अनुषंगानं राजीनामा देखील दिला आणि त्यांना श्रद्धांजली देत असताना संसदेने एकमुखाने हा ठराव पारित केला आणि सत्ता विकेंद्रीकरण झाली पाहिजे या धोरणावर 24 एप्रिल 1993ला शिक्कामोर्तब बसलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात सत्ता विकेंद्रित करण्याचं सूत्र हे स्वीकारलं गेलं. मात्र नरेंद्र मोदी जेव्हापासून सत्तेवर आलेत आणि भाजप सर्वदूर जेव्हा सत्तेवर आलेली आहेत आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेवर आले तेव्हा सत्तेचं केंद्रीकरण सुरू आहे आणि सर्व जी सत्ता आहे ही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात ही हवी आहे. एका खिशात नागरी भागाची, दुसऱ्या खिशामध्ये जी आहे ती ग्रामीण भागाची, तर वरच्या खिशामध्ये जी आहे ही महाराष्ट्र सरकारची. अशा सगळ्या सत्ता एकाच माणसाला उपभोगायच्या आहेत. करिता एका कारस्थानाचा भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 2022 पासून होऊ दिलेल्या नाहीत आणि याला संपूर्णतः केंद्रीकृत राजकारण हम दो हमारे दो जसं भारत सरकारचं धोरण आहे तसंच देवेंद्र फडणवीस सर्वेसर्वा याकरता त्यांनी निवडणुकी न होण्याचा घाट हा त्यांनी घातला होता. इतपर कालचा निर्णय जो आहे हा सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना दिलेली ती चपराक आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही.